साध्य आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी वापरलं असेल, पण हे सुभाषित केवळ कागदापुरतं मर्यादित नाहीये. महाराष्ट्र टाइम्स गेली 17 वर्ष हे सुभाषित प्रत्यक्ष जगतंय. आपले मान्यवर गेली 16 वर्ष विद्येमुळे विद्यार्थ्यांच्या परिस्थितीत किती बदल घडलेला आहे आणि खरोखरच असाध्य गोष्टी आपण आजही अशाच काही क्षणांचे साक्षीदार होणार आहोत. महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईन बळ हवे पंखांना 2024 मुंबई विभागाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 90% अधिक गुण मिळवलेल्या परिस्थितीमुळे हतबल ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र टाइम्स मटा वाचकांच्या माध्यमातून या हेल्पलाईनच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आशीर्वाद वाचकांनी दिलेला आशीर्वादाचा आपण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. आपल्या कार्यक्रमाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश आपण ज्या दुसऱ्या गेस्टची आतुरतेने पाहत आहोत ते पोहोचतील काही वेळातच. कामत सरांचा गेल्या जवळजवळ 26 वर्षांचा शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे. कॉस्मॉस बँकेचे संचालक CA प्रवीण कुमार गांधी आपल्यासोबत आहेत. आपण कॉस्मॉस बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा निधी पोहोचवत आहोत. गांधी सरांचे स्वागत करावं. वाईस चेअरमन कॉस्मॉस बँकेचे यशवंत कासार आपल्यासोबत आहेत. सरांचे स्वागत करावं अशी विनंती करते. आपल्या सगळ्या लाडके अभिनेते श्रेयस सरपदे आपल्यासोबत आलेले तुम्ही मगासपासून पुस्तक भेट आणि गणेश प्रतिमा घेऊन त्यांचंही स्वागत करण्यात येते. आपल्यासोबत वनिता समाज या संस्थेने आपल्याला खूप मोठी मदत केली आहे. त्यांचे पदाधिकारीही आपल्यासोबत उपस्थित आहेत. विश्वस्त आहेत लता विंजे मॅडमना विनंती की प्रातिनिधिक सत्कार आपण स्वागत. विंजे मॅडमच्या सोबतच सुनीला बहुलीकर आहेत, जे विश्वस्त आणि खजिनदार आहेत. वंदना चौबळ विश्वस्त, प्रज्ञा आंबेडकर विश्वस्त, मृणालिनी साठे प्रमुख चिटणीस आहेत. आपल्या सोबतच या मंडळी आहेत, पण विंजे मॅडमचा आपण प्रातिनिधिक सत्कार करतो. गेली 16 वर्ष आपण महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून हा मटा हेल्पलाईनचा उपक्रम राबवतोय. तर ह्या उपक्रमामागची नेमकी भूमिका काय होती त्याबद्दल करण्याची विनंती मी करंदीकर सरांना करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर कामत, श्रेयस, कॉस्मॉस बँकेचे गांधी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, महाराष्ट्र टाइम्सचा मटा यावर्षी 16व्या वर्षात 16 वर्ष पूर्ण होईल. माझ्या आधीचे जे
कृपया यांच्या शिक्षणासाठी मदत करा. आणि पहिल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद खूप उत्साहवर्धक होता. या पहिल्या वर्षीपासून मठाने एक पत्र पाळलं, ते म्हणजे आम्ही कोणाकडे आमच्या नावाने किंवा रोख रक्कम घेतली. जी मुलं असतील त्यांची बँक अकाउंट काढायची आणि आपल्या वाचकांना आवाहन करायचं की चेकने तुम्ही यांना निधी द्या. गेले 16 वर्ष हा उपक्रम असा सुरू आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक आवृत्त्या निघाल्या, तर प्रत्येक आवृत्तीच्या ठिकाणी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर या सर्व ठिकाणी हा उपक्रम आम्ही घेऊन गेलो आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्याला असाच भरभरून प्रतिसाद मिळाला. मराठी माणूस किंवा मराठी समाज हा शिक्षणासाठी नेहमी आग्रही असतो, शिक्षणासाठी मदतीला अग्रेसर असतो. याचा अनुभव आम्ही गेली 15 वर्ष 16 वर्ष या उपक्रमामध्ये नक्की किती पैसे जमले, कोणी कोणाला दिले, त्याचा फोटो येत नाही, कोणाचं नावही छापलं जात नाही. या मुलांनाही नक्की माहिती नाही की त्यांना मदत नक्की कोणी केली. त्याची यादी आमच्याकडे आहे, बँकेकडे आहे. व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे, त्यामुळे आता तर काय UPI ट्रान्सफर होतं, त्यामुळे प्रत्येकाचं चेकच असतो, त्यामुळे नाव कळतंच. पण तरीही ते छापायचं नाही असं ठरवून आम्ही ते करतो. आणि तरीही या उपक्रमाला मुंबईत यावर्षी साधारण 2 कोटी रुपये गोळा झालेले आहेत. पुण्यामध्येही आम्ही 1.25 कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे. ही ढोबळ फिगर आहे प्रत्येकाला. ते मला यावर्षीचं एक वैशिष्ट्य अजून सांगायला आवडेल की ही जी मुलं आहेत, आम्हाला त्यात अनेकदा असं जाणवतं की ज्याची बातमी चांगली लिहिलेली असेल त्याला पैसे जास्त मिळतात, किंवा ज्याची बातमी चांगल्या ठिकाणी येते, पान एकवर सुद्धा कधी उजवीकडे येते, कधी खाली येते, कधी वर येते, तर त्याच्यानुसार ते पैसे कमी जास्त होताना दिसतात. पण या वेळेला कदाचित तो आमच्या QR कोड अथवा बँकेच्या परिणाम असेल. यावेळेला बऱ्यापैकी समान पैसे सर्व विद्यार्थ्यांना मिळाले. थोडंफार वर खाली आहे, पण तो फरक एवढा मोठा नाही. मला वाटतं की महाराष्ट्रातली ही एक अशी चॅरिटी असेल की ज्याच्यात कोणाचंही नाव छापून येत नाही, कोणाचाही फोटो छापून येत नाही, पण तरीही काही कोटी रुपये गोळा होतात. गेल्या 16 वर्षात आमचे 500-550 विद्यार्थी या सगळ्या उपक्रमातून पुढे गेले. काही वर्षांपूर्वी आम्ही त्याचं 2-3 वर्षापूर्वी कॉफी टेबल बुक पण काढलं की या यशोगाथा आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर आजही जी मुलं आहेत त्यांच्या बातम्या वाचताना तुम्हाला खरंच हृदय पिळवटून निघतात. पण या मुलांमध्ये जर एक आधार मिळाला, त्यांना शिक्षणाची खात्री होणार एवढा निधी जर मिळाला, तर किती मोठा फरक पडतो, किती आयुष्य त्यांचं बदलून जातं. आणि त्या मुलाचंच नाही तर त्या कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. याचा अनुभव आम्ही सगळेजण घेतो. आम्ही आतापर्यंत महाराष्ट्राला 5 IAS ऑफिसर दिलेत. आम्ही डॉक्टर, CA, इंजिनियर, वकील हे आम्ही ते मोजत नाही. पण मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की आम्ही 500हून जास्त चांगले नागरिक या महाराष्ट्राला दिले या निमित्ताने. कारण आमची मुलं पास झाल्यानंतर ते डोनर होतात. ते या मुलांना दरवर्षी आवर्जून मदत करतात. याही वेळेला आम्ही नाशिकची एक बातमी छापली की ज्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं त्या मुलाने असं सांगितलं, जे उरलेले माझ्या खात्यातले पैसे आहेत ते यावर्षीच्या मुलांना इक्वली वाटून द्या आणि माझं नावही छापू नका आणि बातमी कृपा करून छापू नका. तरी आम्ही बातमी छापली, नाव नाही छापलं. पण हे जे आपल्याला देणाऱ्याने देत जावेचं एक म्हणणं आहे विंदा करणे, तर तो अनुभव आम्ही साक्षात घेतो. आम्ही सगळेजण पत्रकार आहोत. आम्ही खूप निगेटिव्ह वातावरणात काम करतो. आम्हाला एक ॲक्सिडेंट झाला की त्याच्यात कोणी गेलं का असा आमचा पहिला प्रश्न असतो. इतके आम्ही काय म्हणूया गेंड्याच्या कातडीचे बनतो. आणि आताचा राजकारण्यांबद्दल बोलायला नको, ते आम्हाला अधिकाधिक निगेटिव्ह बनवतात. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक जर कुठे ती सोनेरी किनार असेल, सिल्वर लाईनिंग असेल, तर ती मटा हेल्पलाईन आहे. त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी त्याच्यामध्ये खूप मनापासून काम करतो. या मुलांना पद्धत अशी असते की 11वीसाठी जे पैसे लागतील ते आत्ता यांना लगेच दिले जातात. यांच्या शाळेची फी, कॉलेजची फी, क्लासची फी, मुंबईसारख्या शहरामध्ये यांना येण्या जाण्यासाठी लागतील त्या लोकलचा पास,
त्यांची वह्या पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्य याच्यासाठीच हा निधी खर्च व्हावा अशी अपेक्षा असते आणि तेच आम्ही काटेकोरपणे मॉनिटर करतो. कारण गंमत अशी असते की एकदा या मुलाच्या नावाने पैसे आले की मग लगेच घरात कोणाचं तरी आजारपण निघतं, लग्न निघतं, घर पडतं, शेतीवर कर्ज येतं, असं बरंच काही घडतं आणि त्या मुलांवर आणि त्या मुलांच्या पालकांवर, त्यांच्या नातेवाईकांचा, मित्रमंडळींचा एक प्रचंड निगेटिव्ह दबाव तयार होतो. त्यामुळे आम्ही कस्टोडियन म्हणून काम करतो, वाईटपणा आम्ही घेतो की आम्ही सांगतो की नाही, हे समाजाने दिलेले पैसे आहेत आणि ते त्या मुलाच्या शिक्षणासाठीच खर्च झाले पाहिजे. या गेली 2-3 वर्ष पुनीत बालन, पुण्यातले उद्योगपती आहेत, ते आमच्याबरोबर आले. या वर्षीपासनं या प्रत्येक मुलाला आम्ही 11वीतच लॅपटॉप पण देतो. तर तो पुढच्या काही दिवसात मुंबईतल्या मुलांनाही आम्ही तो देऊ, कारण शिक्षणासाठी ती गरज असते आणि तो त्यांनी विकत घेण्यापेक्षा तो अशा पद्धतीने मिळाला तर ते त्यांचं शिक्षण अधिक सुकर होईल असं आम्हाला वाटतं. या सगळ्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र टाइम्सचा एक कॅटलिस्ट आहे किंवा हा फक्त एक चांगला दाता आणि एक चांगला विद्यार्थी यांना जोडणारा दुवा आहे, बाकी यात आमचं काहीही नाही. आणि या भावनेतनंच आम्ही काम करतो आणि मला असं वाटतं की समाज पुरुषाला आपण सगळ्यांनी खरा नमस्कार करायला पाहिजे की समाजामध्ये अजूनही ही भावना प्रबळ आहे की जे नाहिरे आहेत त्यांना, त्याच्यासाठी समाज एकत्र येतो, समाज पैसे गोळा करतो, पैसे उभे करतो आणि त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतो. रघुनाथ माशेलकर आमच्या हेल्पलाईनच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि तेव्हा ते असं म्हटलं होतं की ही हेल्पलाईन ही रिले आहे, एकाने बॅटन दुसऱ्याकडे द्यायचं आहे. आणि आदर्श स्थिती तेव्हा असेल की जेव्हा समाजात खरंच हेल्पलाईनची गरज लागणार नाही, प्रत्येकाला एक चांगलं शिक्षण आपल्या पद्धतीने, आपल्या कुवतीने आणि आपल्या ऐपतीवर घेता येईल. तर ते स्वप्न साकारायला कदाचित वेळ लागेल, पण तोपर्यंत या हेल्पलाईनची खूप गरज आहे आणि तुमचा जो पाठिंबा आहे सगळ्यांचा तो प्रचंड आहे. ते प्रेम याच्या पुढच्याही काळात असंच राहू दे. आवर्जून ह्या कार्यक्रमाला जे पाहुणे येतात तर ते पाहुणेही मुद्दामून असेच येतात की ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर एक आपलं स्थान मिळवलेलं आहे. आजचेही पाहुणे तसेच आहेत. डॉक्टर कामत कोल्हापूरवरून येतात. आमचे जे सहकारी श्रीधर लोणी पुण्याच्या आवृत्तीचे संपादक आहेत, त्यांचे वर्गमित्र आहेत. ते अतिशय कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातनं येऊनही आज महाराष्ट्र शासनाचं एक क्लस्टर युनिव्हर्सिटी होमी बाबांच्या नावाने, त्या युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू आहेत. जे सारख्या सर्वात जुन्या शिक्षण संस्थेचेही आत्ता ते प्रभारी कुलगुरू आहेत. तर हा मुक्काम गाठणं खूप महत्त्वाचं असतं आणि आज जी मुलं आहेत त्यांना हे एक उदाहरण आहे की त्यांना इथपर्यंत पोचायचं आहे, त्यांना हा टप्पा ते गाठू शकतात. श्रेयस तळपदेबद्दलही आपल्याला त्याचं ग्लॅमर, बॉलिवूड हे सगळं दिसत असलं तरी त्याची सुरुवातही खूप स्ट्रगलमधनं झाली आहे. गेले 20-25 वर्षाची त्याची तपश्चर्या आहे, खूप कष्ट आहेत आणि साधना आहे, त्याच्यातनं तो या टप्प्यावर आलेला आहे. तो एक फक्त अभिनेता किंवा काय ग्लॅमरस माणूस म्हणून, सेलिब्रिटी म्हणून तो इथे नाही आहे. तर तो एक कष्टातनं आपण एखादं स्थान मिळवू शकतो याचं एक उदाहरण म्हणून आज इथे आहे. आणि या दोन्ही पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमचं आमच्यावरचं प्रेम याच्या पुढच्या काळातही असंच राहील, तुम्ही विश्वास कायम राहील अशी भावना व्यक्त करतो. या मुलामुलींना खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.